भारत जोडो यात्रा जी आहे ती आता ठाण्यामध्ये पोहोचलेली आहे आणि या थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहे। भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा, भारत जोडो न्याय यात्रा कोर्ट नाका परिसरामधून ही राहुल गांधींची लाईव्ह दृश्य आपण पाहताय यात्रेची। जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। नाना पटोले हे स्वतः उपस्थित आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, कोर्ट नाका परिसरामध्ये आता राहुल गांधी पोहोचले। उशिरा आपण पाहतोय की मुंबईमधून आता ठाण्यामध्ये भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती पोहोचलेली आहे। राहुल गांधी हे प्रत्येक भागामध्ये जाऊन तिथे जे काही स्थानिक महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांना सुद्धा अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आपण पाहतोय कोर्ट नाक्याच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राहुल गांधी हा क्रेनमध्ये चढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत, शिवाय काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याआधी कळव्या नाक्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं होतं आणि आता कोर्ट नाक्याच्या समोर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून ते अभिवादन करतात आणि त्यानंतर पुढे टिंबी नाक्याच्या परिसरामध्ये जातील आणि जांभळी नाक्याला त्यांची एक सभा सुद्धा होणार आहे। आणि या सभेची तयारी सुद्धा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे सगळे जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या संख्येनं ठिकठिकाणी जमलेले आहेत। प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक परिसरामध्ये राहुल गांधींचं स्वागत जे आहे ते मोठ्या जंगी स्वरूपामध्ये केलं जातंय आणि आता राहुल गांधी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करतायत, हार घालतायत आणि त्यांना अभिवादन सुद्धा करतायत। मात्र खासदार राजन विचारे हे सुद्धा आपल्याला त्यांच्या सोबत पाहायला मिळतात आणि ठाण्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात येत आहे। कळव्या नाक्याला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केलेला आहे। खासदार राजन विचारे हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि त्या सगळ्या परिसरामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। त्याच्या पुढे आपण पाहतो की जांभळी नाक्याच्या परिसरामध्ये राहुल गांधींचं भाषण जे आहे ते होणार आहे आणि ठाण्यातला हा सगळा आजचा कार्यक्रम झाल्यानंतर धारावीमध्ये मुंबईच्या दिशेने ते रवाना होतील आणि धारावीमध्ये त्यांचा मोठा रोड शो होईल आणि शिवाजी पार्क परिसरातल्या चैत्यभूमी परिसरामध्ये त्यांच्या भारत जोडो न्याययात्रेची मुंबईमधली जी सांगता आहे ती होणार आहे। महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींची ही यात्रा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेली होती। काँग्रेसने यासाठी मोठी तयारी सुद्धा केलेली होती आणि पालघरमधून आज भिवंडीतून ठाणे आणि आता मुंबईच्या दिशेनं राहुल गांधी हे थोड्याच वेळामध्ये रवाना होतील। मात्र त्यापूर्वी राहुल गांधींचं जांभळी नाका परिसरामध्ये एक भाषण होईल। या भाषणामध्ये ते काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भिवंडीपासून आपण पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती जमलेले आहेत। राहुल गांधी यांचं स्वागत हे ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता ठाण्यामध्ये ते पोहोचल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले होते। राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा ठाकरे गटाचे राजन विचारे असतील हे सुद्धा त्यांच्या सोबत आपल्याला त्यांच्या रॅलीमध्ये पाहायला मिळतात आणि आता थोड्याच वेळामध्ये जांभळी नाका परिसरामध्ये त्यांचं भाषण जे आहे ते होणार आहे। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोर्ट नाका परिसरामध्ये यांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण करून अभिवादन सुद्धा केलेलं आहे आणि ते पुढे त्यांच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। मात्र जांभळी नाका मधलं भाषण झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे। त्यांनी धारावीमध्ये मोठा रोड शो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या रोड शोला मुंबईमध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मिळतो आणि त्यानंतर चैत्यभूमी परिसरामध्ये या आजच्या यात्रेची सांगता जी आहे ती होणार आहे। त्यामुळे मुंबईमधला कसा प्रतिसाद आपल्याला मुंबईमध्ये प्रतिसाद त्यांना कितपत मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशाली।